ओम शांती। 5 फेब्रुवारी 2009ची ही अव्यक्तवाणी। या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सेवा करत असताना डबल लाईट स्थितीने फरिश्तेपणच्या अवस्थेमध्ये रहा, अशरीरी बनण्याचा अभ्यास करा। आज बापदादा आपल्या मुलांचे 3 रूप पाहत आहेत। जसे बापाचे 3 रूप जाणतात तसेच मुलांचेही 3 रूप आहेत। पहिला स्वरूप आहे ब्राह्मण, दुसरा आहे फरिश्ता आणि तिसरा देवता। ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता सो देवता। कारण फरिश्ता बनल्याशिवाय देवता बनू शकत नाही। बाबा विचारतात, फरिश्त्याचा अर्थ माहीत आहे? फरिश्ता म्हणजे जुन्या दुनियाचे संबंध, संस्कार, संकल्पांपासून हलके। फक्त आपल्याच संस्कार, स्वभाव, संसारापासून हलके नाही, तर फरिश्ता म्हणजे सर्वांच्या संबंधापासून, सर्वांच्या स्वभाव संस्कारांपासूनही हलकेपण। आणि या हलकेपणची निशाणी आहे फरिश्ता आत्मा सर्वांचे लाडके असतील। कोणाचे लाडके आणि कोणाचे नाही असे नाही, सर्वांचे लाडके। जसे ब्रह्मा बाप प्रत्येकाला वाटतो की माझा बाबा आहे, असेच फरिश्ता सगळ्यांचे लाडके असतात। दादींसाठीही सगळ्यांचा अनुभव असाच होता की माझी दादी आहे। स्वभाव, संस्कार पुराण्या संसारमध्ये राहत असतानाही न्यारी आणि प्यारी, म्हणून सगळे अधिकाराने आमची दादी असे म्हणायचे। जगदंबाचंही उदाहरण आहे। पण काहींना वाटते की ती तर जगदंबा होती, पण दादी तर ब्राह्मण परिवारात सगळ्यांची सोबती होती ना। त्यांच्या तोंडून पुरुषार्थाचा नेहमी एकच शब्द ऐकण्यात येत होता आणि तो म्हणजे आता कर्मातीत बनायचे आहे। इतरांनाही दादी आठवण करून द्यायच्या की आता कर्मातीत बनायचे आहे। फरिश्ता म्हणजे कर्मेंद्रियांचा राजा। बापदादांनी पहिलेही सांगितलं आहे की माझा एक एक मुलगा राजा बेटा आहे, स्वराज्य अधिकारी आहे। फरिश्ता म्हणजेच स्वराज्य अधिकारी। स्वराज्य अधिकारी आत्मा लाईटचा स्वरूपधारी। डबल हलकेपणच्या स्थितीमध्ये जर चालत राहिले तर मस्तकामध्ये आत्मा ज्योती दिसेल। ब्रह्मा बाबा शेवटी कोणाशी बोलत असतानाही अशरीरी स्थितीमध्ये स्थित होत होते आणि एका सेकंदात अशरीरीपणचा अनुभवही करवत होते। कोणत्याही मुरलीमध्ये बाबा नेहमी आठवण करून देत होते, मी अशरीरी आत्मा आहे। आत्म्याचा पाठ पक्का करायला लावत होते। बाबा म्हणतात सेवा करताना खुशीचा, सुखाचा, आत्मिक प्रेमाचा अनुभव करून द्या। अतींद्रिय सुखाची,
अनुभूती व्हायला पाहिजे. वायुमंडल आणि व्हायब्रेशनद्वारा विशेष अटेन्शन ठेवायचे आहे. विशेष अनुभव करून द्यायचा आहे. असा परिवार आणि असं परिवाराचं प्रेम आणखी कुठेच मिळत नाही याची जाणीव करून द्यायची आहे. संगमयुगाचे लक्ष्य काय आहे? आपल्या सगळ्या आत्म्यांचा पिता आलेला आहे आणि बाबांद्वाराच वरसा मिळणार आहे. हा प्रभाव फरिश्ता अवस्थानेच वायुमंडळात पसरेल. चालता फिरता फरिश्ता स्वरूपची अनुभूती वाढवायला पाहिजे. अशरीरीपणचा अनुभव वाढवायला पाहिजे. सेकंदात कोणतेही संकल्प समाप्त करण्याचा, संस्कार स्वभावामध्ये डबल लाईट राहण्याचा अभ्यास करायचा आहे. बाबा म्हणतात कधीकधी देहभान प्रकट होतो आणि देह अभिमान, देहभान आणि देह अभिमान ज्ञानात जितके पुढे जातात तितके स्वतःसाठी पण कधीकधी देह अभिमान येतो आणि हा अभिमान खाली पाडायला निमित्त ठरतो. ज्या पण विशेषता आहे त्या विशेषतामुळे अभिमान येतो. मी काही कमी आहे का? माझं भाषण सगळ्यांना आवडते. माझी सेवा प्रभावित करते. आणि मुलांच्या लक्षातही येत नाही की आपल्यामध्ये अभिमान आहे. म्हणून बाबा याचं चेक करण्यासाठी सांगतात, जर कोणी अपमान केला तर त्याची फिलिंग होणे, जाणीव होणे म्हणजे अभिमान असणे होय. फरिश्ता बनल्याशिवाय देवतापद मिळणार नाही. बाबा म्हणतात जे खूप वेळचे स्वराज्य अधिकारी असतील ते जरी तख्तवर नाही बसले, सिंहासनावर नाही बसले तरी रॉयल फॅमिलीचे अधिकारी बनतील. ओम शांती.